दीपक दादा गावळे आणि राजनजी घोळे साहेब 40+ खेळाडू इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या मैदानाचे चालक मालक अर्थातच मोजमभाई पटेल सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लेजंड क्रिकेटर आहेत 40+चे. चला, लहान मुलं मैदानाच्या बाहेर यायचंय. जल्दी वहां से हटो. चला, सगळ्यांनी बाजूला व्हायचंय तिथून. सोयीत आपण मॅचच्या दिशेनं. निंबोली आणि देवघर. निंबोली संघ प्रथमतः फलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय आणि गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता पुष्करला आणले गेले. आधीच्या मॅच मध्ये सुद्धा एक पॉवरफुल गोलंदाजी पुष्करच्या मार्फत आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली होती. आणि पुष्कर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या. सौरभ सर, प्लीज आपण द्या सक्तता की त्यांना नसतील ऐकत तर आयोजकांपर्यंत सूचना पोहोचवा. डायरेक्टली पॅनलाइज इथून मात्र केले जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुष्कर तयार. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता खूप सारा बाहेर टप्पा पडल्यानंतर दिशा भरकटलेला हा चेंडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर होत असताना आपण इथे मात्र पाहताय. आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात सांघिक खातं इथे मात्र खुल्लं करत असताना धावसंख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस होता. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा तर पोहोचलाय. मेन पंचांचा इशारा नो बॉलचा पोहोचलाय. आणि यस, रन आउट. फलंदाज बाद होतोय. परतावा लागेल इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. चला, टीम वसुरी आणि टीम चांबळे व टीम कॅप्टन टॉस साठी आपण त्वरित पोहोचायचंय. आणि फ्री हिट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. जहा भी मारो जैसी भी मारो आपकी हे मर्जी बस रनआउट नाही होणार. हे कुठेतरी मनामध्ये बिंबावा लागेल. फ्री हिट मध्ये पाहिजे तसा मनसोक्त फटका कन्वर्ट करता आला नाहीये. पण धरती मातेला गरंगळत जाणारा अलॉंग दी कार्पेट पद्धतीने जाणारा हा चेंडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. जर गवत जर मैदानाच्या आतमध्ये नसतं तर एक वेगळ्या वेगानं हा चेंडू सध्या तरी ट्रॅव्हल होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला असता. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज पुष्कर पुन्हा एकदा या षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिला गेलाय. चेंडूला परफेक्टली पिकअप केलं गेलंय. चेंडूला पाठवलं गेलंय. केदारनाथ चषक 2025 ब्रँडेड षटकार 6. हा ही पॉवरफुल स्ट्रोक वन्स अगेन. याही चेंडूवर बिग यूज सिक्सर. लगातार 2 चेंडू आणि 2 पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कन्वर्ट होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. धावा संख्या 15 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. यावेळेस डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षकाची चूक खरं तर नशिबाचं म्हणायला हरकत नाही. कारण क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. चौकाराच्या बढतीने धावसंख्या
19 या अंकावर धावफलक. मी आधी म्हटलं होतं जगात वारी 19 फेब्रुवारी आणि तोच आकडा आता मात्र धावफलकावर. अंतिम चेंडू होता थोडासा मिस्टेक, कारण मी पुष्करला आधी म्हटलं होतं की पुष्कर एक वेगळं हत्यार आहे जे पहिल्या षटकापासून दबाव क्रिएट करण्याकरिता सुरुवात करत असतो. यावेळेस थोडीशी खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. एक नो बॉल आला, त्याच्यानंतर आपण षटकार पाहिल्या, खूप सारे मोठे स्ट्रोक इथून मात्र कन्वर्ट होताना पाहिल्यात. पुढचा बॉल चांगला चेंडू होता. या पद्धतीनं लाईन लेथनं गोलंदाजी जर का केली गेली असती तर अर्थातच इथे मात्र कदाचित षटकार चौकार जाताना वाचले असते. षटक संपलं क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 या अंकावर धावफलक. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रंजन आपण इथून मात्र पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा कशा रोखता येतील. अरे ग्राउंडच्या बाहेर थांबा प्लीज, प्लीज ग्राउंडच्या बाहेर थांबा. आपण क्रिकेट खेळतो इथे मात्र आणि चला बाजूला वा तिथून. ओहो या वेळेला होगी 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 तर अंडी गुल, क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. विकेटचं बदन, फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय न्यू बॅटर रोहित दाखल होत असताना. चला घाई करा रोहित, धावत मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. ज्या पद्धतीचं क्लायमेट, ज्या पद्धतीचं वातावरण आपण पाहताय, रबर बॉलला पाहिजे असतं. कदाचित वरुण राजाचं आगमन होणार या पद्धतीचा इशारा दर्शवला जातोय. मग एक वेगळं क्रिकेट जरूर आपण इथे मात्र पाहू शकता. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच सध्या तरी आमच्यापर्यंत दर्शवतात. एक धाव इथून मात्र अंकित होईल. पहिल्या षटकामध्ये थोडंसं फास्ट क्रिकेट होतं, आता मात्र संत गतीनं धावसंख्या इथून मात्र प्रवास करत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आहे निर्धारपैकी सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज या पुढचाही बॉल बॅटनं यावेळेस भिरकावून दिलाय. 2 क्षेत्ररक्षकांना छेदून आणि बेदून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. टीम वसुरी आणि टीम चांबळे संघ शेवटचा पुकार. याच्यानंतर जो संघ इथे उपस्थित नसेल त्या संघाला बाद केलं जाईल. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होते याचंही भान. राजनजी गोळे साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यावेळेस नाणेफेक आपल्या शुभ हस्ते केली जाईल. विनंती असेल आपल्या शुभ हस्ते. डॉट बॉल आहे. षटक सुद्धा संपलंय. इथून मात्र षटक संपलंय. क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27-27. दीपेशजी गुलाब साहेब इथे उपस्थित होत आहेत. चांबळे संघ नाणेफेक विन होते आणि निर्णय स्वीकारलाय गोलंदाजी. ओके, धीरज नाहीयेत वाटतात चांबळे टीम मध्ये, केदारनाथला गेलेत. कदाचित तिथून प्रार्थना करत असतील आपल्या संघासाठी. धावसंख्या 27.
गोलंदाज तेजसला आणले गेले. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे एक अपील केले गेले होतं. अपील मध्ये पाहिजे तेवढी ताकद पाहायला मिळाली नव्हती. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तेजस. पुन्हा एकदा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. तेजस जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी येतो तेव्हा आम्ही सातत्याने म्हणतो 2014 नंतर आलेली वंदे भारत एक्सप्रेसच्या आधी तेजस एक्सप्रेसचा खूप सारा स्पीड आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत होता. आणि या वेळेला तो स्पीड कुठेतरी मात्र पकडायचा होता, पण त्याच्या विरोधात दिशा प्रचंड वेगानं सरळ बॅटनं खेचून मारलाय. हा चेंडू बाबराच्या पलीकडे आहे. केदारनाथ चषक 2025 ब्रँडेड षटकार 6. यावेळेस निर्धावपैकी पहा कमबॅक करताना दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने बॅटर कमबॅक करतो त्याच पद्धतीनं गोलंदाजी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात या चेंडूवर. विकेटचं पतन फलंदाज बाद. न्यू बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये. चेंडू संपुष्टात येतील. 5 लास्ट टू गो. चला घाई करा. षटक संपलंय. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. विजयाकरिता 35 धावसंख्येची आवश्यकता. चला निंबोली टीम धावत थोडंसं सहकार्य करायचंय मित्रांनो. 35 विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असलेला आकडा सध्या तरी महत्वाचा आता मात्र ठरतोय. टीम देवघर संघासाठी चला चांबळे संघ वॉर्मअप चालू करा. टीम चांबळे चला वॉर्मअप चालू करा. नेक्स्ट मॅच आपली आहे. रेडी राहायचं. धावत एकदम फास्ट. धीरज यांचा निरोप आलेला आहे केदारनाथ वरून, त्यामुळे आपण थोडंसं फास्ट एकदम. चला निंबोलीकर देवघरवाले पोहोचलेत. बॅटर पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. आपला अजूनही क्षेत्ररक्षण सजलेलं नाही आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट आपण खेळूयात. आयोजकांना सहकार्य करा. आयोजन करणं इतकं सोपं नसतं. 1 ते 2 महिने आधीचं प्लॅनिंग असतं. तुमच्यासाठी इतका मोठा डोलारा उभा करावा लागतो. त्यामुळे आपलंही कर्तव्य असतं की आपण वेळेच्या बाबतीत त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. थोडंसं सहकार्य करा. उद्याचा फायनल दिवस आहे. फायनल डे आहे. राज्य त्यांचं चेंडूंचं सहकार्य आम्हाला लागतं. गुणलेखकांचं लागतं. त्याबद्दल त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. चला सीधी बात नो बक्कस आता आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. 18 चेंडू विजयाकरिता 35 या धावसंख्येची आवश्यकता. ज्या पद्धतीने 35% काठावर पास, त्या पद्धतीने कुठेतरी मात्र एक टार्गेट फायटिंग टार्गेट काठावर येऊन थांबलाय 35 या अंकावर. ते मात्र पार करताना पाहायला मिळतील का? सलामीची जोडी पुष्कर आणि तेजस इथे माझा दाखल होत असताना आपण पाहताय. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर उंची धारण केली गेली आहे आणि तो फटका कन्वर्ट करत असताना कुठेतरी पुष्करला थोडासा त्रास इथे मात्र उद्भवत असताना आपण पाहिला. पाहिजे तसा इथे मात्र फटका कन्वर्ट होऊ शकला नाहीये. स्ट्रोक थोडासा कमकुवत होता. एके धाव मिळाली नाहीये असं वाटलं. गणपती बाप्पा मोरया पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केलं जाईल, पण तसं काहीसं चित्र दिसलं नाहीये. धाव घेण्यामध्ये कन्फ्युजन इथे मात्र.
ओहो स्ट्रोक आहे दमदार. यावेळेस चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. षटकाराने धावा संख्या 8 या अंकावर गोलंदाज तयार. पुढचाही बॉल वेग जास्ती होता, कलेक्शन करण्यामध्ये थोडासा बिघाड आणि डिक्लेअर झोन मध्ये हा ही चेंडू आपण सध्या तरी पाहताय. 1 डिक्लेअर झोन. धावा संख्या 9. अब आएगा असली मजा. अभी कोई भी बच्चा अंदर आएगा तो उसको सीधे पुलिस के हवाले किया जाएगा. कोई भी छोटा बच्चा अंदर नहीं आना चाहिए. जल्दी वहां से हटो. चलो चलो. आणि या वेळेस चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या पलीकडे. वन्स अगेन पुष्करच्या बॅट मधून, क्षमस्व तेजसच्या बॅट मधून तेजस्वी फटका. षटकार 6 धावा. चला चेंडू पाठवून द्यायचा आहे. षटकार आपण इथे मात्र पाहताय. षटकारांना धावा संख्या हा ही पॉवरफुल स्ट्रोक. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार. 6. या अंगावर धाव फलक. आपण निखिल भोईरच्या विकी काळेच्या बॅट मधून पाहिलं, निखिलच्या बॅट मधून आपण पाहिलं सलग 3 चेंडू. निखिल भोईरच्या बॅट मधून आपण पाहिले सलग 3 चेंडू 3 षटकार. आता मात्र तेजसच्या बॅट मधून याही वेळेला इथून मात्र पाहायला मिळेल का? ओहो, तिसरा बॉल सुद्धा कुठे मात्र मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असणारा तेजस. सिंगल मिळती आहे. कलेक्शन बिघडलं गेलंय. संधी मिळाली आहे सोनं करण्याच्या नादामध्ये. जिथे होती 1 धाव तिथे मात्र घेतल्या गेल्या 2 धावा आणि षटक संपलं. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावा संख्या 23-23 या अंकावर धाव फलक. म्हणजे विजयाकरिता 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि विजयाकरिता 12 धावा संख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो हो हो, पहिल्याच बॉलवर खतरनाक स्ट्रोक. यावेळेस म्हणायला हरकत नाहीये. केदारनाथ चषक 2025 ब्रँडेड. षटकार 6. धावताना मित्रांनो थोडीशी काळजी घ्या. पुन्हा एकदा इथून मात्र मीत या. पहा, रोज दिवाळी नसते. जसं प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं. सिंगल डबललाही महत्व देणं गरजेचं असतं. सिंगल मिळते धावा संख्या 30 आणि विजयाकरिता आता मात्र 10 चेंडू आणि 5 या धावा संख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र भासतीय. फुलटॉस होता. यावेळेस नो बॉलचा इशारा. No+1. तर इथे मात्र मिळते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि No+2 म्हणजे 3 धावांची कमाई. मैदानाच्या आतमध्ये धावा संख्या 3 धावेच्या पडतीनं 33. विजयाकरिता औपचारिकता शिल्लक अजूनही फक्त आणि फक्त 2 या धावा संख्येची आवश्यकता. फ्री हिटचा चेंडू पाहूयात. फ्री माइंड कन्वर्ट केला गेलाय, उडवला गेलाय. विजयाचा शंखनाद करणारा फटका. षटकार 6 धावा. चला सामने संघ धावत मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय आणि या सामन्याचं मॅन ऑफ दी मॅच चे किताब जातोय. नो डाऊट 1 and only 1. आणि फलंदाजी करत असताना ज्यांनी बनवल्या इथे मात्र